अमरावती शहराच्या क्रीडा जगतामध्ये हा दिवस विशेष नोंद घेण्यासारखा राहील। चौथी फेडरेशन कप कबड्डीची फायनल या ठिकाणी आज आपण सर्व याचा आनंद घेणार आहात आणि या कार्यक्रमाकरता आदरणीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करू। चला क्रीडा रसिको, ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट बघत होतात, राजस्थान विरुद्ध सर्व्हिसेस हा सामना सेमीफायनलचा चौथ्या फेडरेशन कपचा क्रीडांगण क्रमांक 3 वर सुरू झालेला आहे आणि महिलांचा सेमीफायनलचा सामना तामिळनाडू विरुद्ध इंडियन रेल्वे हा क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू झालेला आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने आमचे लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान श्री अजितदादा पवार साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी वेळ दिला कबड्डीसाठी त्याबद्दल मी तुमचे आभार प्रकट करतो। सामना सर सुरू आहे क्रीडांगण क्रमांक 3 वर राजस्थान विरुद्ध सर्व्हिसेस सेमीफायनलचा सामना आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर महिलांचा सेमीफायनलचा सामना तामिळनाडू विरुद्ध इंडियन रेल्वे। क्रीडा रसिको, अतिशय शांततेने आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण सगळी मंडळी ग्रेट ऑडियन्स जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। जबरदस्त आपण सगळ्यांनी जिंकलेला आहात। कबड्डीचा जय जयकार, अमरावतीचा जय जयकार, जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेला। आदरणीय दादांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये परगावचे आलेले जेवढे राज्य होते त्या सर्वांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अतिशय कौतुक केलेलं आहे। देखणं स्वरूप इथे प्राप्त झालेलं आहे आणि खरं बघायला गेलं तर जे अर्जुन पुरस्काराची मानकरी, द्रोणाचार्य पुरस्काराची मानकरी, हे सगळे जी मंडळी आहेत त्यांनी धन्यवाद दिलेला आहे, थँक्यू बोललेलं आहे। श्री जितेंद्र ठाकूर साहेब जे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांचे कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे माननीय आमदार सौभाग्यवती शोभाजी खोडके यांना थँक्यू बोललेलं आहे। माननीय आमदार विधान परिषद श्री संजयजी खोडके यांना सुद्धा धन्यवाद बोललेला आहे आणि शोध फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेतृत्व अमरावतीचं या विभागाचं या क्षेत्राचं यश खोडके यांना सुद्धा सर्वांनी थँक्यू बोलले आहे। आणि समोर जे खुर्च्या टाकून बसले त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे। माननीय अजितदादा पवार साहेबांना सुद्धा हा सामना बघायचा आहे। का भारतीय रेल्वे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये का सर्व्हिसेसचा संघ चॅम्पियन आहे हे बघायचं। प्लीज थोडंसं खाली बसायचं। यश दादांना सुद्धा सामना बघायचा आहे। आदरणीय दादांच्या माहितीसाठी या स्पर्धेची जी संघटन समिती होती जर्सी नंबर 3 चा खेळाडू देवांक दलाल, सचिन तरंगर हा जस्ट सक्सेसफुल झालेला आहे। सचिन एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया के
आदरणीय अध्यक्ष श्री विभोर जैन साहब के भी यहाँ पे मार्गदर्शन बहुत ही बड़ा, बहुत ही महत्वपूर्ण इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए प्राप्त हुआ। ये जानकारी महल खेळाडूंनी सुद्धा फार कौतुक केलेली, प्रशंसा केलेली आहे। निवास व्यवस्था अतिशय चांगली, वाहतूक व्यवस्था अगदी छान, भोजन व्यवस्था अतिशय चांगली आणि त्याचबरोबर जो टायमिंग साधला जातो त्यामध्ये जनरल सेक्रेटरी एमटर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया श्री जितेंद्रजी ठाकूर साहेबांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे। जस्ट ज्याची टॅकल झाली जर्सी नंबर 91 जय भगवान, प्रो कबड्डीचा एक आघाडीचा खेळाडू, देशाचा एक आघाडीचा खेळाडू। भारतीय रेल्वे संघाची कर्णधार रितू नेगी आहे। अर्जुन पुरस्कार तिला या वर्षाचा प्राप्त झालेला आहे। माझ्या डावीकडे जी गॅलरी आहे अद्याप रिकामी आहे, आपण कृपया त्या ठिकाणी जाऊन बसायचे, सर्वांनी सहकार्य करायचे। 2,17,00,000 रुपये आदरणीय दादांच्या माहितीसाठी हायएस्ट बोली लागलेला हा खेळाडू, सीझन 11चा प्रो कबड्डी लीग। आपल्या महाराष्ट्राची कबड्डी, आपली भारताची कबड्डी किती मोठी झालेली आहे। मी क्रीडा रसिकांना लाख लाख धन्यवाद देणार। श्री जितेंद्रजी ठाकूर साहेब यांनी ही कबड्डी स्पर्धा फेडरेशन कप आपल्या विदर्भामध्ये आणली। सौभाग्यवती सुलभाताई खोडके विभागाच्या स्थानिक आमदार श्री यश सुलभा संजय खोडके, शोध फाउंडेशनचे अध्यक्ष जय भगवान रेड करतोय राजस्थानच्या वतीने। रेलवे श्री किशनलाल जी रेफरी इंचार्ज है, हिमाचल प्रदेश के जनरल सेक्रेटरी हैं और बहुत ही अच्छी तरह से इस प्रतियोगिता को संचालित करने के लिए उन्होंने सहयोग दिया। श्री किशनलाल जी, अगले मैचेस की तरफ भी आप ध्यान दीजिए। किशनलाल जी, बहुत बहुत धन्यवाद आपको। 2 पॉइंट इंडियन रेलवे। क्रीडांगण समिति के आमचे बहादुर सदस्य अर्जुन पुरस्काराचा मानकरी अनूप कुमार और दीपक हुड्डा वहां पे एक सिलेक्टर हैं, खड़े हैं, उनको चेयर उपलब्ध करवाइए। नहीं, वो कंफर्टेबल हैं। जबरदस्त रेड सचिन की और सक्सेसफुल रेड। फर्स्ट एडची व्यवस्था सुद्धा आदरणीय दादा अतिशय सुंदर या स्पर्धेवरती। भरपूर आमचा जो मेडिकल स्टाफ आहे त्यांनी खरोखर सुलभाताई खोडकेंच्या आदेशाचं पालन केलेलं आहे, विनंतीला मान दिलेला आहे। जर्सी नंबर 10 नवीन कुमार। काफी ईमानदारी से सेना दल में नौकरी करते हैं नवीन कुमार, काफी ईमानदारी के साथ सेना दल की टीम से खेलते हैं नवीन कुमार, और काफी ईमानदारी के साथ प्रो कबड्डी लीग में भी खेलते हैं अपने फ्रेंचाइजीज के लिए, और काफी ईमानदारी के साथ एशियन गेम में भी हिंदुस्तान के लिए खेलते हैं नवीन कुमार। 1 पॉइंट। वन पॉइंट इंडियन रेलवे।
पुरुष विभागाची निवड समिती अर्जुन पुरस्काराचे मानकरी अनुप कुमार, अर्जुन पुरस्काराचे मानकरी राकेश कुमार, अर्जुन पुरस्काराचे मानकरी दीपक हुड्डा. महिला विभागाची निवड समिती अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्विनीबाई चौहान, ममता पुजारी अर्जुन वीर, पूजा शर्मा एशियन गोल्ड मेडलिस्ट. इस टूर्नामेंट में सचिन छा गए हैं. अपने राजस्थान टीम के लिए बहुत अच्छा कंट्रीब्यूट कर रहे हैं सचिन. नवीन कुमार जर्सी नंबर 10 सर्विसेज. पूरा का पूरा प्रयास था नवीन कुमार का, लेकिन थोड़े से चूक गए नवीन कुमार. लेकिन नवीन कुमार आपने बहुत अच्छी रेड की है. देखिए अमरावती के लोग आपको कितनी तालियां बजाते हैं. जोरदार तालियां हमारे नवीन कुमार के लिए. बस ऑडियन्स असंच तुमचं सहकार्य पाहिजे, असंच तुमचं प्रोत्साहन पाहिजे. बाकी कुछ नहीं चाहिए. खिलाड़ियों को क्या चाहिए? ट्रॉफी चाहिए और दर्शकों की तालियां चाहिए, और कुछ नहीं चाहिए. सहकार्याचा उत्कृष्ट प्रदर्शन म्हणजे अमरावतीकर यांनी दाखवलेलं आहे. कॉपरेशन कसं करावं, सहयोग किस प्रकार से देना, वो अमरावती के जो नागरिक हैं उनसे सीखना चाहिए. बहुत ही अच्छा सपोर्ट, बहुत ही अच्छा सहयोग हमारे अमरावती के नागरिकों ने दिया है. यश आणि त्याचबरोबर आमचे सेक्रेटरी एमचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे श्री जितेंद्रजी ठाकूर साहेब यांना क्रेडिट जाते. दो रेड में राजस्थान को सुपर टैकल के 2-2 यानी 4 पॉइंट्स मिल गए हैं. पूरे फॉर्म में है राजस्थान. इंटरनेशनल कबड्डी फेडरेशन के डायरेक्टर श्री तेजस्वी सिंह गहलोत राजस्थान से हैं और उनका आशीर्वाद और हौसला अफजाई उनकी उपस्थिति से दिख रहा है कि राजस्थान कम नहीं है. 15-14. भाई कुलदीप जी दलाल हरियाणा कबड्डी एसोसिएशन के चेयरमैन, भाई कुमार विजय जी चेयरमैन बिहार कबड्डी एसोसिएशन, श्री राजेश सिंह उत्तर प्रदेश के जनरल सेक्रेटरी और हमारे महाराष्ट्र के सेक्रेटरी श्री बाबूराव जी सांदेरे साहब पहले दिन से लेके आज तक बोनस टू रेलवे. सुपर. क्रीडा रसिको, यूट्यूबच्या माध्यमाने आपण संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर देशभर पोहोचलेले आहोत आणि काही परदेशामध्ये सुद्धा आपण गेलेलो आहोत. त्यामध्ये दिसणार आहे अमरावतीची शिस्त, अनुशासन अमरावतीची दिसणार आहे. पूरी कमान संभाली है सचिन ने. 2 करोड़ 17 लाख ऐसे नहीं दिए जाते किसी खिलाड़ी को. जो सोना होता है, जो खरा होता है, उसे ही 2 करोड़ 17 लाख रुपए देकर के फ्रेंचाइजी खरीदते हैं.
बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन सर्विसेज का और बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन राजस्थान का। एक्सेलेंट टैकल, जरा भी मौका नहीं दिया रेडर को। हाफ टाइम ईरान टीम को पराभव करके हमारे हिंदुस्तानी ध्वज को सम्मान देने का काम तेहरान में किया, इसलिए तेजस्विनी भाई आपको भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। आपको भी मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूं। अर्जुन पुरस्कार से सम्मानित तेजस्विनी चौहान विमेंस कबड्डी टीम को सिलेक्टर के रूप में यहाँ पर उपस्थित हैं। सर्विसेज वर्सेस राजस्थान 24-17। क्या ताकत के साथ राजस्थान की टीम खेल रही है कोर्ट नंबर 3 पे। इसे कहते हैं एक बहुत ही मजबूत दावेदार कहते हैं कि इस चैंपियनशिप के। अभी तो हम देख रहे हैं कि राजस्थान टीम के पास लीड है, लेकिन कबड्डी में कहते हैं कि जब तक अंपायर आखिरी सीटी न बजाए, विसल न बजाए, तब तक हम ये कह नहीं सकते कि कौन सी टीम जीतेगी। और 25-16 इस स्कोर पे मध्यांतर हुआ है कोर्ट नंबर 3 पे राजस्थान और सर्विसेज इस टीम के बीच में। बहुत ही अच्छा मैच है। फर्स्ट कॉल सेकंड सेमीफाइनल मैच मेन सेक्शन मैच इंडियन रेलवे वर्सेस हरियाणा। आई रिक्वेस्ट द बोर्ड टीम कोचिंग एंड मैनेजर प्लीज गेट योर टीम रेडी। इंडियन रेलवे वर्सेस हरियाणा। दुसरा सेमीफायनलसाठी पुरुषांच्या लढतीला पहिला पुकार देण्यात आलेला आहे इंडियन रेल्वे विरुद्ध हरियाणा। आणि क्रीडा रसिको, ओडिशा कटक येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये ही स्पर्धा मार्च महिन्यामध्ये झाली होती। त्या ठिकाणी सर्व्हिसेस विरुद्ध इंडियन रेल्वे पुरुषांचा अंतिम सामना खेळण्यात आला आणि यामध्ये 5-5 चढांवरती सर्व्हिसेस संघाने इंडियन रेल्वेचा पराभव केला होता आणि इंडियन रेल्वे त्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सिल्वर मेडलिस्ट ठरला होता आणि सर्व्हिसेस सेनादलचा संघ अंतिम विजेता गोल्ड मेडलिस्ट ठरला होता। सेमीफायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर 25-18 राजस्थान 25 सर्व्हिसेस 18 या गुणफरकावरती सुरू आहे। क्रीडा रसिको, आपण सर्वांनी असंच सहकार्य करायचं आहे। मी म्हणतो की बेस्ट ऑडियन्स कसे असतात ते अमरावतीकरांकडून आम्ही शिकलेलो आहोत। जागा अडचणीची असली तर कसं कॉपरेट करतात ते तुमच्याकडून आम्ही शिकलेलो आहोत। थोडके परिवारांवरती किती मोठी श्रद्धा आणि आस्था आहे हे तुम्ही दाखवलेलं आहे। श्री जितेंद्रजी ठाकूर साहेबांना आपण नेहमीच ऋणी राहिलं पाहिजे, कारण की अनेक वर्षानंतर ही राष्ट्रीय स्तराची फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा आज आपल्या इथे विदर्भामध्ये अमरावतीमध्ये त्यांनी घडवून दाखवलेली आहे। यश, सुलभा, संजय खोडके, तुमचं सुद्धा फार 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 कौतुक आणि अभिनंदन। आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की अतिशय सुंदर भव्य दिव्य देखणं आयोजन ज्यांच्या संकल्पनेमधून झालेलं आहे, ज्यांच्यावरती आपण विश्वास टाकला आणि या अमरावतीच्या आमदार म्हणून आदरणीय सुलभाताई निवडून आल्या। सातत्यानं क्रीडा क्षेत्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे। संजयजी खोडके यांची एक मोठी टीम, अशा 3 ब्रिगेड आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो की सातत्यानं काम करत असतात। त्यामुळे अतिशय
मोठा एक पॉवर अमरावती शहरामध्ये निर्माण होतो आणि मग कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील उपक्रम असेल तो भव्य दिव्य आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे पूर्णत्वास नेण्याचं काम शोध प्रतिष्ठान श्री यश खोडके, आदरणीय आमदार श्री सुलभाताई खोडके आणि आदरणीय आमदार श्री संजयजी खोडके यांच्या नेतृत्वामध्ये ते पूर्णत्वास जातं. आम्हा अमरावतीकरांना याचा सार्थ अभिमान आहे आणि अर्थातच या संपूर्ण कार्याच्या यशस्वी आयोजनाकरता आपले नेहमीच साथ या संपूर्ण परिवाराला लाभते आहे याचा सुद्धा आम्हा सर्वांना अभिमान आहे. यानंतर होणारा महिलांचा सेमीफायनलचा सामना हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा, भारतीय रेल्वे विरुद्ध हरियाणा. हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा महिलांचा सामना, पुरुषांचा सामना इंडियन रेल्वे विरुद्ध हरियाणा. विदर्भ ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठान द्वारा आयोजित 4th फेडरेशन कप कबड्डीच्या या सामन्यांसाठी राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आपल्या संपूर्ण व्यस्त कार्यक्रमामधून दादा या ठिकाणी आलेत. मी आज आपल्या सर्व अमरावतीकरांच्या वतीनं या क्रीडा मंचावर आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार आणि स्वागत करण्याकरिता आपल्या अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार सौ सुलभाताई संजय खोडके, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री यश सुलभा संजय खोडके, सन्माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर, महासचिव AKFI, मी या सर्वांना विनंती करतो त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कुठे अर्थ व नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवारसाहेब यांचं दादांचं छायाचित्र बघता पण आज प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अतिशय व्यस्त असतानाही या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपल्या अमरावतीकर जनतेच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं सुद्धा दादांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. या 4th फेडरेशन कप कबड्डीच्या दणदणीत सामन्यांचं आयोजन करण्यामागे ज्यांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे श्री AKFIचे महासचिव जितेंद्रजी ठाकूर. AKFIचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली
अमरावतीकरांचा अतिशय अभिमान आहे. कबड्डी फेडरेशनमध्ये आपलं अमरावती शहराचं नाव इंटरनॅशनल लेवलवरती जितेंद्र ठाकूर यांनी नेलं. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय दादांना विनंती करतो, त्यांनी श्री जितेंद्रजी ठाकूर महासचिव AKFI यांचा या ठिकाणी सत्कार करावा. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांना विनंती आहे. तमिळनाडू 1 पॉइंट तमिळनाडू. ऑल इंडिया फेडरेशनच्या सर्व सभासदांकडून सुद्धा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी ऑल इंडिया फेडरेशनच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. ऑल इंडिया फेडरेशन एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया के श्री बोनस पॉइंट है, तेजस्वी सिंह जी गहलोत साहब, डायरेक्टर इंटरनेशनल कबड्डी फेडरेशन, श्री जितेंद्र सिंह ठाकुर, सेक्रेटरी एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, श्री विभोर जैन, प्रेसिडेंट एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया तथा समस्त पदाधिकारी, आपसे मैं अनुरोध करूंगा, आप श्री अजीत दादा पवार साहब हमारे महाराष्ट्र राज्य कबड्डी एसोसिएशन के आदरणीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, इनका सम्मान एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया की ओर से करेंगे. तेजस्वी सिंह जी गहलोत साहब, जितेंद्र जी ठाकुर साहब, विभोर जैन जी, कुलदीप दलाल जी, श्री कुमार विजय जी, श्री चेतन जोशी जी, श्री SK बासु जी, श्री शशिकांत बघेल जी, श्री बाबूराव चांदेरे जी, श्री अजय बिश्नोई जी, श्री वीरेंद्र कशानी जी, श्री रामभाऊ नवघरे जी, प्रदीप यादव जी, श्री राजेश कुमार सिंह जी, रामवीर सिंह जी, नसीर जी, महेंद्र रेड्डी जी, बिशन लाल जी, मंगल पांडे जी, आप एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया की ओर से आदरणीय अजीत दादा पवार साहब जो हमारे महाराष्ट्र राज्य कबड्डी एसोसिएशन के आदरणीय अध्यक्ष हैं तथा उप मुख्यमंत्री हैं महाराष्ट्र सरकार के, डायरेक्टर इंटरनेशनल सेक्रेटरी एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया तथा सभी सफल पदाधिकारी एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया के यूनिट के श्री अजीत दादा पवार साहब का सम्मान एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया की ओर से होना यानी पूरे कबड्डी विश्व का सम्मान है. मैं दादा को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया की ओर से, उनके तमाम पदाधिकारियों की ओर से. संदीप सर. धन्यवाद तिवारी जी. आमच्या अमरावतीच्या मातीमध्ये हा 4था फेडरेशन कप या ठिकाणी होतो आहे आणि AKFI चे सर्व भारतभरातील पदाधिकारी आज आमच्या अमरावती शहरामध्ये आले आहेत. त्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. दादासुद्धा महाराष्ट्राच्या मातीमधील उत्कृष्ट खेळाडू आहेत, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय दादा आहेत आणि आपल्या शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून दादांचा नावलौकिक राहिलेला आहे. आणि आपण सर्व जाणतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा दादा उत्कृष्ट रेडर आहेत, यात कुठल्याही प्रकारची अचकिंतीत शंका नाही. अमरावतीकरांच्या वतीनं आणि फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय दादांचा सत्कार संपन्न होतो आहे. गेले अनेक वर्ष कबड्डीची खऱ्या अर्थाने शोधायचं असेल तर बारामतीच्या रोडवरती आपण जर खड्डे शोधून दाखवला तर तुम्हाला लाखभरचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. कारण की बारामतीमध्ये एकही रोडला खड्डा नाही आहे, रस्ते खड्डेमुक्त आहे आणि दिमागदार त्यामध्ये कुशल नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेबांचंच आहे. आणि अजितदादांच्या नेतृत्वामुळे आज आमची कबड्डी फार यशस्वी झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या कबड्डीला वैभवाचा दिवस दाखवण्याचं काम आमच्या आदरणीय अजितदादा पवार साहेबांना जात असते. दादांचं हे आगमन आमच्यासाठी एक म्हणजे चैतन्याचा दिवस, सुगीचा दिवस, आनंदाचा दिवस. आणि दादा तुमच्यासाठी कबड्डीवाले संपूर्ण तुम्हाला पाठिंबा देत राहतील आणि कबड्डीसाठी तुम्ही एवढं काम करता. श्री बाबूरावजी चांदेरे त्याचे विटनेस आहे, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. विभोर जी जैन साहब हैं जो एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया के प्रेसिडेंट है. तेजस्वी सिंह गहलोत साहब हैं इंटरनेशनल कबड्डी
फेडरेशन के डायरेक्टर हैं, ये सब लोग आपको सपोर्ट करने को तैयार हैं और चाहते हैं कि कबड्डी का भला हो, कबड्डी का अच्छा हो। और मैं दावे के साथ कह सकता हूं कि महाराष्ट्र की कबड्डी में अगर गोल्डन डेज दिखाने का काम किसी ने किया है तो आदरणीय अजीत दादा पवार साहब आपने किया है। अजीत दादा पवार साहब आपकी जय हो, महाराष्ट्र की जय हो। आप हमेशा इसी तरह से दिन दुनी और रात चौगुनी तरक्की करते रहे, यही कामना मैं अमरावती कर की ओर से आपके पास करता हूं तथा परमेश्वर से भी प्रार्थना करता हूं। दादा आप सफल बनते रहिए, बहुत कामयाब होते रहिए। पॉइंट तमिलनाडु। आंध्र प्रदेश